भक्ती प्राबल्य पाहता क्षणी पुन्हा देवतेच्या मनाचा समाधान होणार नाही. एवढं समाधान आज या गंगा मातेच्या मनाच्या ठिकाणी वाटतंय. याचं कारण काय असेल? याचं एकच कारण, प्रत्येक भक्तजनांच्या मुखवटे हरि ओम भगवते वासुदेवाय नमः, हरि ओम नमः शिवाय. प्रत्येक देवतेची भक्ती करण्यासाठी सर्व भक्तजन तयार होत आहेत. कारण देव हा पुढे पूजला असेल तर भक्तराजाने पूजला, देवतांचा मोठेपणा पुढे वाढविला असेल तर भक्तराजाने वाढविलाय. मग दृश्य अदृश्य रूपाने असे नका, भक्तराजांचे संसार सुखी करण्यासाठी ही गंगा माता सदैव तत्पर राहणार आहे. तुमच्या घरी सुख सौख्य शांती समाधान चैतन्य शक्ती सदैव नांदेल असा या गंगा मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पृष्ठभागी आहे. सदैव तुमच्या पृष्ठभागी आशीर्वाद आशीर्वाद.
सदैव तुझ्या पृष्ठभागी आहे. पण हे सत्य जरी असलं असेल ना, माझ्या अंतर्मनात अनेक प्रश्न वावरत आहेत. कारण तुझं जाणं सहजासहजी होत नसतं. कैलासी कित्येक वेळा तुझं आगमन होत असतं, पण या साक्षात गंगेच्या चरणापर्यंत या नारदाचा, या लबाडाचं आगमन सहज. अरे लबाडा, शब्दाच्या शब्दपैकी ना वाक्याच्या बरोबर चकवण्याचा प्रयत्न जरी केला असेल ना, मी हुरळून जाणारी नव्हे. आणि यासाठी मला जाणायचंय इथं येण्यामागचं कारण. अर्थात भक्तांचे संसार सुखी करणं आम्हा देवतांचं प्रीत आहे. ते जे भक्त ज्याच्या देवतेची भक्ती करतायत त्याचं पुण्य प्राबल्य त्यांच्या पदरी देणं हे प्रत्येक देवतेचं कर्तव्य आहे. मग इथं येण्याचं प्रयोजन काय झालंय? सर्व काही जाणते आहे, तरी सुद्धा माझ्या मुखातून तुला ऐकायचं आहे. जाणण्याची शक्ती जरी असली असेल तरी मर्यादेची अभेद्य भिंत आम्हा देवतांच्या समोर उभी आहे. अर्थात योग्य काय अयोग्य काय या सर्व गोष्टींची सांगड घालूनच त्या स्थित्यंतरात राहणं प्रार्थनीय आहे. मग काय झालंय? मला सांग, काय झालंय? तुझं तत्त काय चाललंय? कारण आहे. काय झालंय? मला सांग. हा, मृत्यूलोकाच्या ठिकाणी तू उत्तीर्ण कहाणी कशासाठी झाली आहे? साक्षात स्वर्गीय गंगा मृत्यूलोकाच्या ठिकाणी अवतीर्ण झाल्याच्या नंतर या गंगेच्या प्रवाहात जी व्यक्ती स्नान करेल ती व्यक्ती पुण्यवान आहे अशी ठरली जाणार आहे. पुण्यवंत अर्थातच. अंतराच्या ठिकाणी संशय वाटतो नाही. तो पुण्यवंत आहे, तो पापी ठरला नाही. शब्द मुखवटे बाहेर पडले. कारण सर्व देवतांनी मला अभिवाचन दिलंय, भरवशाच्या शब्दानं मला सांगितलंय. आणि या पूर्व इतिहासाचं अवलोकन जर केलं असेल तर गौतम ऋषीनं केली ती गोहत्या. त्या गोहत्येचं पातक त्यांच्या मस्तकी येता क्षणी साक्षात या गंगेची आळवणी केली. माझ्या प्राणेश्वराजवळ या गंगेची प्रार्थना करून मागून घेतलं. आणि याच्या प्रवास स्नान करता क्षणी ज्या गोहत्येचा पातक त्या गौतम ऋषीच्या मागे लागला होता. अर्थात ते पवित्र आणि पुण्यवंतच झाले. अर्थातच. काय सांगतोय ते लक्ष ठेव. हा, अगं रूपवेती ब्राह्मणाचा पुत्र कुठीले पाप आले कधी पाप. म्हणजे ब्राह्मण घराण्यात त्याचा जन्म झालाय. असा तो रूपवेती ब्राह्मण आणि त्याच्या कुशिकुला जन्माला आलेला त्याचा तो पुत्र कुटीर याने पाप केली. यानं पाप केली. पाप केली मी नाही म्हणणार. यानं पाप केली त्याला त्याच्या कर्माचं प्रायश्चित हे प्राप्त होणारच. होणार बरोबर. मग कर्माचं म्हणते. मग त्याचा इथं काय संबंध? कारण आहे आई रूपवेती ब्राह्मण याचा पुत्र पुत्र होईना, पण त्याचा शेवट झाला. मग तो तुझ्या त्याचा शेवट झाला. तुझ्या पाण्यात लोटला गेला म्हणजे तो पुण्यवंत की नाही? पण त्याचा शेवट करण्यासाठी कोण तत्पर झालं? मग व्यक्ती कुणी नाही. हा? रूपी यक्ष याने शेवट केला. साक्षात 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र यानं यक्षाचं रूप धारण केलं आणि त्याचा वध करण्यासाठी तो तयार झाला. होय आई. मग त्याचा तो वध जर केला असेल तर त्याचा मृतदेह कुणाच्या प्रवाहात लोटला असेल? साक्षात या गंगा देवीच्या प्रवाहात. पुण्यवंत की नाही? अर्थातच. तो पापी कसा आहे? त्याचा मृतदेह माझ्या वाहत्या प्रवाहात जरी लोटला असेल, माझ्या वाहत्या प्रवाहात जरी लोटला असेल तो त्रिवार पुण्यवंत आहे. पुण्यवंत आहे ना. मग तो पापी ठरला गेला त्याचा काय? असं ठरवण्यासाठी कोण व्यक्ती तयार झाली? यमन धर्म त्याला शासन देतो आहे. त्याला कित्येक वेळा तरी शासन केले. कित्येक वेळा म्हणजे यमपुरीच्या ठिकाणी. होय आई. तो यमयातना देण्यासाठी जात आहे. म्हणून ज्या
यमपुरीत दिलं होतो तिथपर्यंत? धर्माला मी शब्द दिलाय हा? त्यावेळी तो पुण्यवंत म्हणून मी सिद्ध करून दाखवीन. त्यात मी नारद म्हणून नाव सांगेन म्हणून मग? आई